तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 16 बघणार आहोत आपल्या MSCIT इरामधलं। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा मिळत राहतील। ठीक आहे, तर चला तर मग बघूया सेशन नंबर 16। तर यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या इझिली स्टार्ट एक्झाम करून, आणि नंतर जे आहे ते आपण आता डायरेक्ट सेल्फ पाथ लर्निंग जे इथं सॉल्व करू। याच्यामध्ये बघा 6 स्टेप्स दिलेले आहेत त्यांनी, तर प्रोसीड करूया आणि 6च्या 6 स्टेप आपल्याला सोडावे लागेल। तिथं नेक्स्ट करू। केल्यानंतर बघा पहिला प्रश्न आहे, तयार MS ऑफिस टेम्पलेट्स सर्च करण्याकरिता अचूक URL कोणता असेल? तर जर टेम्पलेट आपल्याला सर्च करायचं असेल तर ते म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन आहे, templates.office.com। ठीक आहे, तर हे 3rd नंबरचं आपलं जे ऑप्शन आहे तेच आपलं आन्सर आहे। याच्यामध्ये आपण टेम्पलेट सर्च करू शकतो। नेक्स्ट बघा, नवीन तयार टेम्पलेट्स कशा सर्च करतात? दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा। ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी इमेज दिलेली आहे त्याच्यामधून टेम्पलेट कसं सर्च करायचं ते शोधायचं आहे। तर त्याचा ऑप्शन जे आहे ते आपण बघूया। तर बघा इथं इमेज ओपन केली आपण, याच्यामध्ये बघा इथं जे D नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण सर्च करू शकतो टेम्पलेट, तर त्याचं आपलं आन्सर आहे। नंतर बघा, टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट एंटर करण्याच्या स्टेप्स पहा, यापैकी कोणता योग्य स्टेप्स निवडा। ठीक आहे, तर आपल्याला जे टेक्स्ट बॉक्स एंटर करण्यासाठी योग्य स्टेप्स कोणते आहेत ते निवडायचे आपल्याला। तर इन्सर्ट टॅबमधून आपण करू शकतो ते। तर बघा त्याच्यामधून ऑप्शन जे आहे आपलं ते आहे 4थ्या नंबरचं, टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा, टेक्स्ट बॉक्समधून जुने टेक्स्ट काढा आणि नंतर एंटर करा। तर तेच आपलं आन्सर आहे, क्लिक करूया। नंतरचं बघा, तुम्ही डॉक्युमेंटमध्ये पिक्चर्स कसे इन्सर्ट कराल? ठीक आहे, तर आपल्याला जे इमेजमध्ये आपण इमेज ॲड करू इच्छितो तर ते म्हणजे इन्सर्ट टॅब, पिक्चर, सिलेक्ट पिक्चर आणि इन्सर्ट। ठीक आहे, तर आपण यामध्ये तर इमेज ॲड करू शकतो आपल्या वर्ड फाईलमध्ये किंवा एक्सेलमध्ये, कशामध्ये सुद्धा। नंतर बघा, डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईल टॅब अँड सेव्हवर किंवा फाईल टॅब सेव्ह ॲज वर क्लिक करावे लागेल। ठीक आहे, तर डॉक्युमेंट जर सेव्ह करायचं असेल तर आपल्याला करावी लागते, तर बरोबर आहे याचा आन्सर। नंतर बघा, तुमचे डॉक्युमेंट एक्सपोर्ट कसे करता येईल? ठीक आहे, तर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब, एक्सपोर्ट, PDF/XPS आणि क्रिएट या बटनावरती क्लिक करावं लागेल। तर 3rd नंबरचा आपला आन्सर आहे, क्लिक करूया। ठीक आहे, आता बघा आपण इथं सेल्फ पाथ लर्निंग सॉल्व केलेली आहे। आता डायरेक्ट आपण जे आहे ते आता नॉलेज चेक सॉल्व करू। ठीक आहे, तर नॉलेज चेकवरती क्लिक करा आणि नेक्स्ट करू। खूप इझी प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा, मायक्रोसॉफ्ट ऑनलाईनवरून सर्टिफिकेटच्या टेम्पलेट शोधून काढण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमधील डॅश हा ॲड्रेस तुम्हाला एंटर करावा लागेल। ठीक आहे, तर आपल्याला जर करायचं असेल तर 3rd नंबरचा ऑप्शन आहे बघा, www.office.com। नंतर बघा, पुढील इमेजेसपैकी कोणता सर्टिफिकेटची इमेज आहे ते ओळखा। ठीक आहे, तर आपल्याला सर्टिफिकेटची इमेज ओळखायची आहे याच्यामधून। तर इमेज जी आहे ती बघा इथं 2nd नंबरची आपण ओपन करून बघू। इथं बघा, सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन। ठीक आहे, तर हेच आपलं आन्सर आहे, क्लिक करा आणि सेव्ह करूया। नंतर बघा, office.com मध्ये एकदा आपण MS वर्ड आयकॉनवर क्लिक केले की तयार टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागेल? ठीक आहे, तर क्लिक केल्यानंतर आपल्याला मोर टेम्पलेट्सवर क्लिक करावं लागेल। बघा 1st नंबरचाच आपला आन्सर आहे, याच्यावरती आपण क्लिक करू शकतो टेम्पलेट्ससाठी। नंतर बघा, निवडलेल्या एखादी टेम्पलेट्स ऑनलाईन एडिट करण्याकरिता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे? ठीक आहे, तर ते म्हणजे ओपन इन ब्राउझर। ठीक आहे, 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे। नंतर बघा, MS वर्डमध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेट्समध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचं आहे। आता ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिव्हाइसेसवर सेव्ह केलेली आहे। आता इन्सर्ट टॅब पाशी असल्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडला पाहिजे? ठीक आहे, तर आपल्याला इन्सर्ट टॅबपैकी जी इमेज जर आपल्याला ॲड करायची असेल तर बघा इथं पिक्चर्स आणि धिस डिव्हाइसेस। ठीक आहे, तर 3rd नंबरचा ऑप्शन आहे। तर बघा, आपण इथं नॉलेज चेकसुद्धा इथं आपण सॉल्व केलेलं आहे। आता आपण डायरेक्ट गायडेड डू इट युअर सेल्फ बघूया। चला तर मग स्टार्ट करू। तर डू इट युअर सेल्फवरती क्लिक करा आणि इथं स्टार्ट एक्झाम करूया। केल्यानंतर बघा थोडी प्रोसेस होईल आणि इथं नेक्स्ट करा। पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात व्हॉलेंटियर शिफ्ट शेड्यूल हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा। आता याचा वापर करून एम्प्लॉई
शिफ्ट शेड्यूल तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावरती क्लिक करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आपल्याला टेम्पलेट इथं घ्यायचं आहे सर्च बारमधूनच. तर त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करावं लागेल. तर स्टार्ट बटनावरती क्लिक करा. नंतर इथं वर्ड मी पिन केलेलं आहे तर ते ओपन करतो डायरेक्टली. याच्यामध्ये बघा इथं सर्च फॉर टेम्पलेट्स आहे, ऑनलाईन टेम्पलेट्स. एक तर आपण इथून सुद्धा सर्च करू शकतो टेम्पलेट्स, किंवा दुसरा पर्याय म्हणजे आपण जर ब्लँक डॉक्युमेंट घेतलं, ठीक आहे, तर हे ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर एक डॉक्युमेंट ओपन झाली ना, त्यामधून फाईल टॅब आणि इथून न्यू याच्यामधून सुद्धा आपल्याला परत तिथं ऑनलाईन टेम्पलेट्स घेता येते. ठीक आहे, एक तर दोन्हीपैकी एकामध्ये घेऊ शकता. तिथं सर्च करूया जे आपल्याला त्यांनी सांगलेलं आहे, म्हणजे व्हॉलेंटियर शिफ्ट शेड्यूल. ठीक आहे, इथं सर्च करून घेऊ. सर्च केल्यानंतर इथं सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि बघा इथं त्यांनी आपल्याला एक टेम्पलेट दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त नुसतं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि ती जी टेम्पलेट आहे ती इथं ॲड होऊन जाईल आणि सबमिट करू. ठीक आहे, नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर एम्प्लॉयशिप शेड्यूल नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज याचा वापर करा. ठीक आहे, तर आता त्यांनी एक डॉक्युमेंट दिलेली आहे, ते आपल्याला एम्प्लॉयशिप शेड्यूल या नावाने सेव्ह करायची आहे डेस्कटॉपवरती. तर बघा इथं फाईल टॅबमध्ये जा. गेल्यानंतर डायरेक्टली इथं सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा. केल्यानंतर इथं फक्त ब्राउजवरती क्लिक करूया. ठीक आहे, आता ब्राउज करावी लागेल आपल्याला, तिथं आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल. तिथं डेस्कटॉपवरती करायचं आहे तर डेस्कटॉपवरती क्लिक करा आणि जे फाईल नेम आहे त्यांनी सांगितले आपल्याला की एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल, हे आपल्याला त्यांनी नाव द्यायचे सांगितलेले. तिथं आपण टाईप करून घेऊया एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल. ठीक आहे, आता इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता ही फाईल जी आहे डेस्कटॉपवरती सेव्ह झालेली आहे, आता डायरेक्ट सबमिट करा. नंतरचा प्रश्न बघा, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट PDF/XPS याचा वापर करा. ठीक आहे, तर आपण हे प्रश्न पूर्वीसुद्धा सोडवलेला आहे मित्रांनो. तर बघा काहीच नाही, नुसतं आपल्याला फाईल टॅबमध्ये जावं लागेल यासाठी. तर फाईल टॅबमध्ये क्लिक करा. केल्यानंतर इथं एक्सपोर्टवरती क्लिक करा आणि बघा इथं क्रिएट PDF/XPSचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून हे पब्लिश करा. ठीक आहे, तर आता हे नाव आपल्याला त्यांनी पहिलेच ऑलरेडी नाव नाही आहे म्हणते, ऑलरेडी एक्झिस्ट आहे, तर इथं येस करूया. आता डायरेक्ट ही PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट झालेली आहे, तर सबमिट करू. ठीक आहे, तर PDF फॉर्ममध्ये झाली ती. नवीन प्रश्न बघा, नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी काय स्टेप्स आहेत त्यांनी सांगलेले आहेत. तर सिम्पली बघा स्टार्ट बटनवरती जायचं आहे. तर ही PDF क्लोज करून टाकू आपण पहिली, तर जी आपली ओपन होती पहिले. स्टार्ट बटनवरती जा, याच्यामधून आता वर्ड फाईल जे आहे ते ओपन करून घ्या. नंतर बघा इथं फक्त नुसतं आपल्याला ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर सबमिट. ठीक आहे, तर बघा प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. आता लास्ट प्रश्न आहे आपला, दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर लेबल डिझाईन नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा आता आपल्याला ही फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे. तर सेम तीच प्रोसेस आहे बघा. फाईलवरती क्लिक करा आणि इथं सेव्ह ॲज करावी लागेल. सेव्ह ॲज केल्यानंतर इथं ब्राउजचं ऑप्शन घ्या आणि ब्राउज केल्यानंतर इथं आपल्याला डेस्कटॉपवरती करायचं आहे. तर डेस्कटॉपवरती क्लिक करून जी फाईलचं नेम सांगितलं आहे त्यांनी लेबल डिझाईन, ते इथं टाईप करून घ्या. ठीक आहे, लेबल डिझाईन. क्लिक केल्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर सबमिट करा. तर बघा आपण इथं डू इट युअर सेल्फसुद्धा सॉल्व केलेलं आहे. आता यानंतर इथं एंड एक्झाम करून घ्या आणि कन्फर्म करा. ठीक आहे, बघा आता प्रोसेस फोलिओ आपल्याला आहे. प्रोसेस फोलिओवरती क्लिक करूया आणि इथं स्टार्ट. ठीक आहे, तर बघा त्यांनी आपल्याला डिझाईन टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड हे डिझायर्ड स्किल सेट त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की डिझाईन टॅब आपल्याला ओपन करायचं आहे. तिथं स्टार्ट करूया मायक्रोसॉफ्ट वर्डमधून आणि इथं यस करू. ठीक आहे, आता 10 सेकंद आहे आपल्याकडे, लवकर सोडवावी लागेल. तर स्टार्ट बटनवरती क्लिक करा. याच्यामधून वर्ड फाईल ओपन करून घेऊ आणि ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर बघा इथं डिझाईन टॅब नुसतं आपल्याला ओपन करायचं आहे आणि 10 सेकंद झाले की ऑटोमॅटिक हे सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, आता सबमिट झालेलं आहे. सेम तेच प्रोसेस आहे. परफॉर्मन्स स्टेटसवरती इथं क्लिक करू. परफॉर्म स्टेटस हे बटन जे आहे ते इनेबल करा आणि इथं नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ती असाइनमेंट आता सिलेक्ट करावी लागेल, जी तुम्ही डिझाईन टॅबमधून जी वर्ड फाईल ओपन केली तर त्याला सेव्ह करून ठेवा तुम्ही कुठंतरी, जेणेकरून ती आपल्याला असाइनमेंट इथं अपलोड करता येईल. ठीक आहे, तिथं चूज फाईल करून घेऊ. तर बघा इथं मी डेस्कटॉपवरती माझी फाईल ठेवलेली आहे. तर डेस्कटॉपवरती क्लिक करा
किंवा तुम्ही जिथं बी फाईल ठेवली असेल तिथं तुम्ही चूज करू शकता डायरेक्टली. ठीक आहे, आता मी डेस्कटॉपवरती ठेवलेली आहे माझी फाईल. तर बघा इथं सेशन नंबर 16. ठीक आहे, तर नुसतं याच्यावरती क्लिक करूया आणि ही ओपन. ठीक आहे, आता तुम्हीसुद्धा असं करू शकता. वर्ड फाईल डिझाईन टॅबमध्ये क्लिक करून फक्त सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, तर बघा आता हे सेव्ह करा आणि आपलं प्रोसेसफुली होती सक्सेसफुली सॉल्व्ह झालेलं आहे. आता बघूया सिम्युलेशन क्वेश्चन्स. ठीक आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चनवरती क्लिक करा आणि इथं स्टार्ट एक्झाम करूया. केल्यानंतर बघा इथं नेक्स्टचं ऑप्शन येईल. नंतर आहे डॉक्युमेंटला नेहमी शीर्षक, टायटल किंवा विषय असलाच पाहिजे. त्याचा पहिल्या पानावर द बिझनेस प्रपोजल याचा टेक्स्टसह टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. ठीक आहे, तर ते एकच प्रश्न आहे. स्टार्ट करूया. बघा त्यांनी आपल्याला टेक्स्ट बॉक्स सांगलेला आहे. तर इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा. यानंतर जे टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स नंतर बघा इथं आपल्याला सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि सिम्पल टेक्स्ट बॉक्समध्ये त्यांनी द बिझनेस प्रपोजल असं टाईप करायचं सांगलेलं आहे. तर जे टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट आहे ते डिलीट करून टाका. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही बॅकचं प्रेस करा आणि इथं बिझनेस प्रपोजल जे आहे ते टाईप करा. नंतर आपला ॲन्सर जे आहे ते सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, ऑटोमॅटिकली. तर बघा इथं आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा सॉल्व केलेला आहे. एंड एक्झाम करूया कन्फर्म. आता फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट आलेलं आहे मित्रांनो, तर ते आता बघून घेऊ. ठीक आहे, क्लिक करा आणि स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट करूया. बघा पहिला प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीमला अनेकदा सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट किंवा सॉफ्टवेअर डॅश डॅश असे संबोधले जाते. ठीक आहे, तर त्याला म्हणजे प्लॅटफॉर्म. ठीक आहे, सेकंड नंबरचा याचा आन्सर आहे आपलं. नंतर बघा एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमला डॅश डॅश या नावाने देखील ओळखले जाते. ठीक आहे, तर एम्बेडेड जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर ह्याचा आपला आन्सर आहे. नंतर बघा नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हा कम्प्युटर सर्व कम्प्युटरमधील सर्व कम्युनिकेशन्सचा समन्वय साधतो. आता त्यांनी आपल्याला सर्व कम्प्युटर्समधील सर्व कम्युनिकेशनचा समन्वय साधतो असं म्हणलेलं आहे. तर याचा आन्सर आहे बघा सर्व्हर/नेटवर्क सर्व्हर. ठीक आहे, तर सेकंड नंबरचा आपला आन्सर आहे. क्लिक करू आणि सबमिट करूया सिम्पली. नंतर बघा अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कम्प्युटरला पुरवलेल्या माहितींच्या विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट वापरले जाते. ठीक आहे, तर ते म्हणजे डायलॉग बॉक्सेस. ठीक आहे, जे आपलं थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर बघा अशा प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा बघितलेली आहे. तर हे होतं आपलं सेशन नंबर 16. तर समोरच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळतील. चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. Catch 'em all.